नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. कोल्हापूर जिल्ह्याचं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघात अखेर काँग्रेसनं बाजी मारलेली आहे. माजी सरपंच संग्राम पाटील यांनी विजयाचा झेंडा फडकवलेला आहे. इथं भाजपचा पराभव झालेला आहे. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं कारण इथं महाडिक विरुद्ध सतेज पाटील असा सामना होता. याच दिशेने पाटील या भाजपच्या वतीनं रिंगणात उतरल्या होत्या. त्यांचा पराभव झालेला आहे. इथं तिरंगी लढत झाली होती. विराज पाटील शिवसेना उभाटाच्या वतीने मैदानात होते. त्यामुळं विराज पाटील, संग्राम पाटील आणि याच दिशेने पाटील यांच्यात तिरंगी लढत झाली. या तिरंगी लढतीत संग्राम पाटील यांनी विजय मिळवलेला आहे. गेले अनेक वर्षे काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन संग्राम पाटील आणि त्यांचं कुटुंब या पाचगावमध्ये राजकारण करत आहे. सतेज पाटील यांनी ही प्रतिष्ठेची निवडणूक केली होती. याशिवाय खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांनीही या मतदारसंघात लक्ष घातलं होतं. पण या प्रचंड चुरशीच्या निवडणुकीत अखेर सतेज पाटील यांच्या खंद्या समर्थकानं बाजी मारलेली आहे. संग्राम पाटील यांचा विजय झालेला आहे. तिकडं गारगोटीतही पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का देत रेश्मा राहुल देसाई या काँग्रेसच्या उमेदवार विजयी झालेल्या आहेत. तिथं राहुल देसाई यांनी मोठा धक्का पालकमंत्र्यांना दिला आहे. राहुल देसाई यांच्या पत्नी असलेल्या रेश्मा देसाई तिथं विजयी झालेल्या आहेत. अनेक ठिकाणी पोर्लेतर्फ ठाणेमध्ये भगवानराव पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेत. पुलाची शिरोलीमध्ये सलीम महात हे भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत. अनेक ठिकाणी मोठा धक्का काही ठिकाणी दिलेला आहे. धक्कादायक निकाल काही ठिकाणी लागले आहेत. या संदर्भातली सविस्तर बातमी आपण महाधुरळाला पाहूयाच. त्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद.